श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. 10 कोटी रुपये मागणारा गांजेकस. गांजाचे व्यसन असणारा एक मनुष्य प्रत्येक साधूच्या दर्शनास जात असे. दर्शन घेतल्यावर त्याचे मागणे ठरलेले असे. ते हे की मला 10 कोटी रुपये पाहिजेत. तुम्ही लक्ष्मीपती वश करून घेतला आहे म्हणून त्याच्याकडून तुम्ही ते मला मिळवून द्यावेत. त्या काळच्या सर्व प्रसिद्ध सत्पुरुषांच्याकडे तो जाऊन आलेला होता. कोणी गोड शब्दाने तर कोणी कटू शब्दाने त्या गांजेकसाला वाटेला लावला होता. शेवटी तो शिर्डीच्या साईबाबांकडे गेला. त्यांनी त्याला 4 दिवस ठेवून घेतले आणि नंतर सांगितले, अरे हे बघ, मी बोलून चालून फकीर. माझ्यापाशी तुला काय बरे मिळणार? तू गोंदवल्यास जा. ते साधू फार श्रीमंत आहेत. प्रत्यक्ष राजा राम त्यांच्या घरी त्यांची सेवा करतो. तिथे तुला पाहिजे ते मिळेल. पण माझे नाव त्यांना सांगू नकोस हा. असे बोलून ते हळूच त्याच्या कानात म्हणाले, पैसे मिळाले तर त्यातले 1 कोटी माझे बरे का? म्हणजे मी ही फकीरी एकदाची सोडून देईन. त्या गंजटाला हे बोलणे अक्षरशः खरे वाटून त्याने 1 कोटी रुपये साईबाबांना देण्याचे कबूल केले आणि तो गोंदवल्यास आला. त्याने नमस्कार केल्यावर कोण कोठले केव्हा आले याची चौकशी करून श्री महाराज त्याला म्हणाले, आज आता फार उशीर झाला आहे. उद्या सकाळी मला भेटावे, मग आपण विचार करू. या रीतीने पहिल्या दिवशी त्याची बोळवण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता स्नान करून भस्माचे पट्टे ओढून तो मंदिरात आला. श्री महाराज मागे हात धरून फेऱ्या घालीत होते व कोणाशी शेतासंबंधी काही बोलत होते. त्याला पाहिल्यावर त्याच्याकडे वळून ते म्हणाले, बोला, कोणत्या कामासाठी इतक्या लांब आपण आला आहात? तो म्हणाला, महाराज, काम दुसरे काही नाही. मला फक्त 10 कोटी रुपये पाहिजेत म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, हत्तीच्या, एवढेच ना? 10 कोटी रुपयांची काय किंमत आहे? माझ्याकडे लागले. तुम्हाला 10 कोटी रुपये देतो. पैशांची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही अगदी स्वस्थ असा. हे शब्द श्री महाराज इतके ठासून बोलले की त्याचा त्यांच्या बोलण्यावर 100% विश्वास बसला आणि तो म्हणाला, बस, याला म्हणतात सत्पुरुष. मी इतके साधू बघितले, पण यांच्यासारखा श्रीमंत साधू एकही आढळला असेल तर शपथ. सगळे आपले भिकारी, प्रत्येकाची भिक्षा मागण्याची तयारी. अरे हे कसले आहे साधूपण? साधूच्या पायी लक्ष्मी दासी होऊन राहिली पाहिजे. याप्रमाणे त्या गंजटाला बनविल्यानंतर 1 दिवस जाऊ लागला. रोज तो श्री महाराजांना पैशाबद्दल विचारी
आणि ते देखील मोठ्या आपलेपणाने त्याला सांगत की हो हो, मी त्या मार्गातच आहे, बहुतेक उद्या रक्कम देईनच. एक आठवडा असा गेल्यावर एके दिवशी दुपारी 1 वाजता मंदिरातील सर्व मंडळी पानांवर बसली होती आणि श्री महाराजांनी त्याला जेवणासाठी 4 बोलावणी पाठविली, परंतु तो काही केल्या जेवायला येईना. तो म्हणे, मला पैसे दिल्याशिवाय मी जेवायला उठणार नाही. शेवटी श्री महाराज स्वतः उठले आणि त्याच्याकडे गेले. त्यावेळी त्याने आपली गांजाची चिलीम, निखारा वगैरे वर ठेवून तयारी केली होती. तो आता छापी लावून दम मारणार इतक्यात श्री महाराजांची स्वारी तेथे त्याच्या समोर उभी राहिली. त्याने ती भरलेली दगडाची भली मोठी चिलीम तशीच जय भोलानाथ म्हणून श्री महाराजांच्या पुढे केली. त्यांनी पण एकही शब्द न बोलता ती घेतली. पुढे केलेली चिलीम नको म्हणणे हा श्री शंकराचा अपमान आहे असे गांजा पिणारे लोक समजतात आणि इतक्या जोराने दम लाविला की सबंध गांजाची राख झाली. दगडाची चिलीम आधीच जड, त्यात ती मोठी असेल तर मुरलेल्या माणसाला देखील दम लावणे कठीण जाते. मग नवख्या अभ्यासूची गोष्टच राहू द्या. ज्या पद्धतीने श्री महाराजांनी दम लावून गांजाची राख केली ते पाहून तो आश्चर्याने उद्गारला, अरे बापरे, आप तो मेरे से भी बढ़कर है. महाराज, आपला किती वर्षाचा अभ्यास आहे? श्री महाराज म्हणाले, चला चला, आधी जेवायला चला. सगळी मंडळी खोळंबून बसली आहेत. तो मुकाट्याने जेवावयास आला. यावर 2 दिवस गेले आणि त्याची पुन्हा तक्रार सुरू झाली. आता पैसे मिळाले नाहीत तर आपण येथे राहावयाचे नाही, अशा निश्चयाने तो श्री महाराजांच्याकडे आला व म्हणाला, महाराज, शेवटी पैशाचे आपण काय केले? श्री महाराज एकदम म्हणाले, अरे हो, मी तुम्हाला सांगायचे विसरलो. मी काल रात्रीच सर्व पैसे तयार करून ठेविले आहेत. तळघरामध्ये रुपयांच्या थैल्या भरून तयार ठेविल्या आहेत. तुम्ही नेण्याची व्यवस्था करा. पैसे तयार आहेत. हे ऐकल्याबरोबर त्याला मोठा आनंद झाला. तो म्हणाला, महाराज, आपणच सांगा ना, मी पैसे कसे घेऊन जाऊ? ते म्हणाले, अहो, त्यात काय आहे? पैसे बैलगाड्यांमध्ये घालून न्या. पण 10 कोटी रुपयांच्या थैल्या कितीतरी झाल्या आहेत. त्यांना 100 बैलगाड्या तरी कमीत कमी लागतील. तुम्ही बैलगाड्या आणा की माझे पैसे तयार आहेत. पैशाच्या थैल्या तळघरामध्ये आहेत. हे ऐकून त्या गंजटाला जितका आनंद झाला तितकाच थैल्या नेण्यासाठी 100 बैलगाड्या कोठून आणावयाच्या याची चिंता त्याला लागली आणि तो गप्पच बसला. नंतर 1-2 वेळा त्याने पैशाबद्दल बोलणे काढले, पण श्री महाराजांनी बैलगाड्यांचा प्रश्न पुढे मांडला. शेवटी कंटाळून तो परत जाण्यास निघाला. तेव्हा त्याला नाम देऊन पैशाचा नाद सोडण्यास श्री महाराजांनी सांगितले. एकदा एका एकादशीला चूल बंद ठेवून श्री महाराजांनी रामासमोर सर्व मंडळींना घेऊन मोठे प्रेमळ भजन केले. दुपारी 2-3 वाजेपर्यंत सर्वांना उपवास घडला. भजनानंतर श्री महाराज म्हणाले, सगळे जण रामासमोर जप करीत बसा. तो काहीतरी खायला देईलच देईल. 4:30 वाजता एक शेतकरी उकडलेल्या रताळ्यांनी भरलेली गाडी घेऊन आला.
उत्पन्नातला 10वा हिस्सा श्री महाराजांना अर्पण करण्याचा त्याचा नवस होता. अर्थात सर्वांना पोटभर खायला मिळाले. फराळ झाल्यावर श्री महाराज म्हणाले, भगवंताचे स्मरण करणाऱ्याला देहधारणे पुरते अन्न व वस्त्र मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. जास्त लोभ मात्र नसावा, म्हणजे भगवंत खात्रीने देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.